काँग्रेस दबाव टाकत आहे असं जवळपास 15 दिवसांपासून तुम्ही म्हणताय, मात्र कुठल्याही ठोस निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. काय नेमकी शिवसेनेची अनैतिकता आहे? नाही, काँग्रेस दबाव टाकत होतं, दबाव टाकेल, पण शिवसेना हा पक्ष कोणाच्याही दबावाखाली कधी काम करत नाही. सेना प्रमुखांचा आम्हाला एक आदेश असतात की आपल्याला जे काही, म्हणजे फ्रँकली सांगतो, एक उदाहरण म्हणून, महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेचा कोणी प्रचाराला गेले नाहीत. स्टार प्रचारक कोण नाही आता झालेल्या निवडणुकीत नगरपालिका आणि पंचायत समितीला. फक्त आणि फक्त हातामध्ये भगव्या कलरचा दोरा बांधून शिवबंधन बांधलेले एक शिवसैनिक काम करून 300च्या पुढे, म्हणजे कदाचित 350च्या पुढे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. बरं आहे ना? 350च्या पुढे, 378 आकडा आहे, पण आपण 350च्या पुढे धरू. म्हणजे याचा अर्थ काय, शिवसेना पक्ष संपवायला निघालेल्या लोकांना जनतेनं आणि शिवसैनिकांनी चपराक दिला की कोणी नसताना ना पैशा साम दाम दंडभेद जे राजकारणामध्ये वापरायला लागतं ते शिवसैनिकांनी वापरलं. पदरमोड केली, स्वतःच्या वस्तू गहाण ठेवल्या आणि निवडणुकीला सामोरे गेले आणि 378 अंक पार केला. हे सांगण्याचं तात्पर्य असं की यालाच शिवसेना म्हणतात. कुठल्याही राष्ट्रीय पक्ष असो, प्रादेशिक पक्ष असो, त्यांच्या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही. जे शिवसेनेचे सक्षम कॅन्डिडेट आहेत कोल्हापुरात, अजून एक 2-3 कॅन्डिडेटवर चर्चा होईल. सन्मान्य आरुबाई आणि बंटेसाहेब बसतील, आम्ही आलो त्या बैठकीला. त्यातून जो निर्णय होईल तो होईल, पण शिवसेना आज 2 अंकापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरली.